नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे साईश आणि ही आहे मी आहे स्वाती. चला तर मग आज आपण जाऊया एका वेगळ्या ठिकाणी. आज वेगळ्या ठिकाणचा ब्लॉग आहे. चला. आज आम्ही चाललोय रिसॉर्टला. कोणतं रिसॉर्ट काय ते चला आमच्यासोबत कळेल तुम्हाला. रस्त्यात सांगतो. आता बाईक घेऊया आणि निघूया. खूप लेट झालं ऑलरेडी. चलो बाय. चला तर मग आता तुम्हाला आमची रूम दाखवते. चलो चलो. लाईट्स नाही लावलेस, बंद केलेलेस. लाईट बंदच करायची असते बाहेर गेल्यावर. वेलकम टू आवर होम. हो नाही. एक दिवसाचा. तर इथे हा मस्त आरसा आहे. आरसा दाखव ना. मस्त फुल आरसा आहे. म्हणजे असं पूर्ण दिसतंय याच्यात. काय काय दिसत. अरे फुल व्ह्यू येतो असं बोलते मी. हा. आणि लॅम्प कोणतं बटन दाबलेलं हे ई. तिकडे पण ना. हे असं सगळं मी तर टीव्हीतच बघितलेलं. लॅम्प दोन साईडला दोन लॅम्प. वाव. हा काय क्वीन साइज बेड. क्वीन साईज. हे मस्त आहे. फ्रेम दाखव. मस्त. मस्त रेनडियर आहेत ना ते. 3D आहे ते 3D. याच्यात एवढं दिसत नाही. दिसतंय. आणि इथे हा मस्त सोफा आहे. छान सोफा कम बेड आहे वाटतं हा. नाही सोफाच आहे. सोफा आहे हा. आणि वॉर्डरोब रिकामी आहे. कारण आमच्या बॅग्स इथे आहेत. हा टिपॉय पण छान आहे. टीव्ही आहे. हे असं ते सामान ठेवायला काहीतरी. आणि वॉशरूम काय वॉशरूम शॉवर आहे. गीझर आहे. हा दिसला सा. चला. हँडवॉश पण आहे. आणि तिकडे असं पूर्ण हे आहे, जंगल आहे. इथे आहे व्ह्यू, पण ते आता सकाळी दिसेल. आता अंधारात काय दिसणार नाही. सकाळी इथून बघूया पाठीमाग काय व्ह्यू आहे ते. ओके. तर आता आम्ही भेटतो थोड्या वेळाने तुम्हाला, जेव्हा आमचं जेवण येईल. आता खूप भूक लागली खरं तर. हा होता आमचा रूम टूर. दोघांसाठी एकदम एक नंबर रूम आहे. आपल्याला काय इथे कायमचं सेटल नाही पण व्हायचं. छान आहे रूम. हां, 1-2 दिवसासाठी एक काय बोलतात ते, रोजच्या धावपळीतून चेंज थोडासा आणि रिलॅक्स, त्यासाठी एक नंबर आहे प्रॉपर्टी ही पूर्ण. तुम्ही पण येऊ शकता. तुम्हाला डिटेल्स तर आम्ही सांगूच. उद्या सकाळी त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्लॉग बघायला लागेल. उद्या सकाळी आम्ही परत एकदा तुम्हाला एक पूर्ण रिसॉर्टचा पूर्ण प्रॉपर्टीचा टूर देऊ. डे लाईटमध्ये. नाईटमध्ये पण चांगलंच आहे. डे लाईटमध्ये आपल्याला अजून वेगळं पूर्ण अजून काय काय बघायला भेटेल. आता आम्हाला पण माहिती नाही कुठे कुठे अंधारात काय काय आहे. तर बोललो आता नको जायला कुठेतरी. सो सकाळी बघूया, एक्सप्लोर करूया पूर्ण. आता आम्ही फ्रेश होतो
मग जेवायला जायचंय. जेवायला जाताना तुम्हाला भेटतो परत आणि सांगतो काय काय आहे जेवायला. पनीरची भाजी वगैरे सांगितली आम्हाला. आज मंगळवार आहे. आधीच बोलून रिकामी. सांग ना, जेवायला गेल्यावर सांगतो. जेवायला गेल्यावर सांगतो. हा ओके बाय. सो हा आहे डायनिंग एरिया आणि तिकडे किचन आहे. प्रॉपर्टी भरपूर मोठी आहे ही. आता रात्री अंधार असल्यामुळे काय कळणार नाही एवढं क्लिअर. सकाळी तुम्हाला आम्ही पूर्ण टूर देतो. आता आम्ही आलोय पेटपूजा करायला. या आज व्हेज. तर आमच्या डिशमध्ये ही एक पनीरची भाजी, डाळ, पापड, चपाती, सॅलड आणि राईस. साधं सिंपल जेवण. आज मंगळवार आहे ना म्हणून. उद्या आता आम्ही बिग बॉस मराठी सीझन 6 बघत जेवणार है ना. आम्ही आता भेटू आपण नंतर. जेवतो आता, खूप भूक लागली. आणि किती वाजले आहेत? 11:45. बाय, नंतर भेटू. जेवण जास्त झालंय. आईला चंद्र पण दिसत नाही कुठे. सगळ्यात जेवून आलोय आम्ही. चाललो आहे रूममध्ये. इथे बाहेर खूप थंडी आहे बघा, तुम्हाला कळत असेल. आम्ही असे झालोय. आम्ही जॅकेट बिकेट काहीच नाही आणलंय. तर पहिला आम्ही रूममध्ये जातो. तुम्हाला जेवणाचा रिव्ह्यू द्यायचा राहिलाय. आणि रूममध्ये जागा बाहेर भरपूर थंडी देतो. आणि इथे थंडी आहे कारण इथे ना, म्हणजे हा काय पनवेल माथेरान रोडला आहे हे. तर मला वाटतं हे थोडंफार माथेरानची स्टार्टिंग असेल इथून. त्याच्यामुळे इथे जरा जास्त गार वाटते. आणि सगळं आजूबाजूला शेती आहे ना, त्याच्यामुळे जास्त थंड वाटते. झाडी आहे. फार्म हाऊस म्हणजे फार्मच्या मध्ये असलेला हाऊस. फार्म हाऊस पण तिकडे शेतीच्या मध्ये असणार. तिकडे थंडी असणारच. तो काय झालो आम्ही. तर आम्ही हेच सांगत होतो की जेवण खूप चांगलं होतं इथलं. आणि असं काही सोडा वगैरे मारलेला नव्हता. जेन्युअनली चांगलं होतं. आता जेवण जास्त झालंय. सगळं आता अंगावर आले. ते आता झोपणार आम्ही कारण सकाळी खूप काम करायचं आहे. हे बघा, सगळं राहिलेलं तुम्हाला आम्ही सकाळी इकडचा व्ह्यू दाखवू. हो, कसं वाटतं ते. आजूबाजूला पण काय बॅकग्राऊंड वगैरे इकडे सिनेरीज वगैरे दिसत असतील ते सकाळीच दिसतील. आता रात्रीचं तर काय दिसत नाही. जेवढं दिसत होतं तेवढं मगाशी कव्हर केलं आम्ही. सो आता झोपणार. म्हणजे रात्रीचा लुक कसा आहे व्ह्यू इथला ते फक्त दाखवलंय तुम्हाला. मेन सकाळचं कसं आहे ते बघूया. तुम्ही पण बघा, आम्ही पण बघतो. ऑफिसवरून घरी आल्यावर डायरेक्ट फ्रेश वगैरे होऊन आम्ही निघालो आणि इकडे आलोय. सो दमायला तर खूप झालं. आराम नाही भेटला जर पण. सो आता झोपतो म्हणजे सकाळी फ्रेश वाटेल. माझ्याकडे बघून तुम्हाला कळत असेल किती झोप आले, किती दमलोय आम्ही. व्हिडिओ मध्ये सकाळी फ्रेश दिसलं पाहिजे. चला, बाय, गुड नाईट अँड स्टे ट्यून. थँक यू. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आम्ही उठलोय फायनली. गुड मॉर्निंग झाली आमची. 10 वाजलेत. सुट्टीच्या दिवशी जरा आरामातच उठायचं असतं. सो जातो आता. आम्हाला नाश्ता करायला बोलवलंय. तो नाश्ता करतो. बघूया काय आहे नाश्त्याला. आता मी फक्त फ्रेश झालोय. अजून आंघोळी व्हायची आहे आणि तुम्हाला पूर्ण विला दाखवायचं आहे. तर बघत राहा आमची व्हिडिओ. सकाळचा व्ह्यू दाखवायचा आहे आणि आम्हाला पण बघायचं आहे. जाऊन येतो आधी. भूक लागली. चला, आलो आम्ही आता नाश्ता करायला. पोहे, कांदे पोहे आहेत आणि
चाय, अदरक वाली चाय. सो फ्रेंड्स, आता आम्ही चाललोय नदीवर. नदीवर स्विमिंग पूल मध्ये चाललोय आम्ही. स्विमिंग पूल मध्ये असा आमचा काही प्लॅन नव्हता, म्हणजे हात जाणार होता, पण मी आता बघूया, गेली तर गेली म्हणून मी पण चेंज केलंय. माझे कपडे घातले. बघा माझा जलपरा. जलपरा मग तिकडे खोलायच असणार. मी नाही येत आहे. झालं की नाही पाण्यातलं? One, 2, 3. पाणी गेलं. मग आज जाणारच ना पाणी. तुझ्या नाका तोंडात गेलं का? घाणेडा. जा शॉवर घे. काय मारतो? मार काय तू? सुरबूर मारतात ना गाडी आपल्या. किती पाणी उडवतोय. हॅलो फ्रेंड, सो झालं आता फ्रेश आम्ही आंघोळ वगैरे करून आणि जेवायला बोलवलंय. 1 वाजत आलाय आणि अजून आमची तयारीच होत नाही. आय एम डन. चलो झालं. तर थोडी तर टाइम लागणारच. 2 मिनिटं असा करून अर्धा तास झालाय आम्हाला. चला फायनली जाऊया बाहेर. बघूया आता काय मेनू. मला बोलते चल चल चल. झालं चल. क्लिप तरी लावते मला. चलो. तर आता आम्ही आलोय जेवायला, पण अजून जेवण रेडी होते. ते लोक टेबल रेडी करतात. तोपर्यंत आम्ही तुम्हाला डे व्ह्यू दाखवतो. चला आपण बघूया. हाय डायनिंग एरिया. तिकडे ते किचन आहे. हे तर तुम्ही बघितलंच रात्री. आता तुम्हाला अजून एक वेगळं दाखवतो काहीतरी. चलो. इकडे आम्ही रात्री आलो नाही, कारण खूप अंधार होता. बघितलंच असेल ना तुम्ही. तर आता तुम्हाला दाखवतो. इकडे मस्त त्या लोकांनी सगळीकडे आंब्याची झाडं वगैरे लावलेली आहेत. इकडे दाखव. इथे भाजी आहे. पालक पालकच आहे. पालकच आहे. पालक आहे. ही मेथी आहे वाटतं. ही बघ, ही मेथी आहे. मेथी, पालक आणि अजून कोथिंबीर आहे. कोथिंबीर पण आहे. वा. हे बघ. ह्यांची आपलीच एक शेती आहे इथे. तर हे असं मला वाटतं हे ते सगळं वापरत असतील जेवणात.
म्हणजे इथे असं ऑर्गॅनिक आहे सगळं बघा. तेच मी काल बोलत होतो ना तुला, ते सगळे कारण वेगळंच लागत होते. जेवणाच्या टेस्ट मधून ते कळतं की काय मिक्सअप नाही त्याच्यात, काय मिक्स केलेलं नाही. तर इकडे ना मस्त आहे. इकडे हे पावसाळ्यात खूप छान वाटेल सगळं. लवकर ये. डायरेक्ट ॲक्सेस टू नदी. इथे मस्त नदी आहे, पावसाळ्यात पूर्ण भरून वाहत असेल. ही पूर्ण मला तिथपर्यंत आहे ना. काय ते म्हणजे ही अशी पूर्ण ह्यालाच आहे, रिसॉर्टला, इथून जर जायचं असेल इथून फार्म हाऊसला. खाली शिड्या त्या लोकांनी बनवल्या आहेत, तिथून डायरेक्ट खाली आपण जाऊ शकतो नदीवर. ही कडी आहे इथे, कडे जाऊ शकतो आपण. तर नको जायला. आमच्या गावी दुपारच्या वेळी नदीवरती जात नाहीत. हे बघा, त्याच्यामुळे आमच्या मम्मी पप्पानी बघितल्यावर आम्हाला ओरडतील नदीवरती गेलेलं की नाही. ही पावसाळ्यात मस्त भरून वाहत असेल अशी नदी. पावसाळ्यात एकदम मस्तच असणार आहे इथला व्ह्यू, पूर्ण हिरवगार. चला टोटल आंब्याची झाड आहेत, टोटल. पूर्ण ह्या प्रॉपर्टी मध्ये फक्त आंब्याची झाड आहेत. आणि इथे पण आय थिंक काहीतरी बनतंय, मला वाटतं इथे रूम बनवतील बघ, रिव्हर साइड वाढवतायत. व्ह्यू साठी असं काहीतरी बनवतील. फाउंडेशन टाकून झालंय. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा इथे अजून रूम्स असतील. काय काम चालू आहे, थोडं थोडं वाढवत आहेत ते लोक. हे नवीनच आहे, नवीनच आहे नवीन आहे. प्रॉपर्टी. केळीचं झाड लावलंय. ही अळूची पाने आहेत वाटतं, अळूवडीची. अळूवडीची पाने आहेत ही. जाऊया आता इकडचं दाखवतो. इकडे मस्त, मला हा व्ह्यू पण खूप आवडला इकडचा. मस्त असे फुल आमराई आहे, आमराई. इकडचं दाखव ना, ते हे दाखव, जास्वंदीची फुलं वगैरे. तिथे जाऊया ना. ही आपली आणि ब्लॅक ब्युटी. हा, ही आमची ब्लॅक ब्युटी. हिचा इंट्रो आपण केलाच नाही. ब्लॅक ब्युटी आमची. हिला दाखव. तिथे तर आधी जाऊया. पूर्ण बाग आहे, पूर्ण आंब्याची झाड आहेत. आणि इथे जास्वंदीची फुलं आहेत, किती मस्त आले बघ. खालचे दाखवतो. इथे हे आता उन्हाळ्यामुळे हे सगळं पालापाचोळा पडलेला दिसतोय. पूर्ण अशी नदी गेली, ही अशी तिथपर्यंत आहे. इथून अशी पुढपर्यंत आहे, तिकडे जाते. तिकडे पण काम चालू आहे ते बघ. तिथे पण काहीतरी बनतंय. इथे भरपूर आहेत फार्म अजून हाऊस. इथे 1-1.5 वर्षामध्ये सगळे बनतील, अजून 3-4. कारण आजूबाजूला सगळीकडे कामं चालू आहेत. जास्वंदीचं फुल गणपती बाप्पाला घालायचं. दाखव. ही बघा, हेल्मेटवाली बाई बघा. ते स्टॅच्यू आहेत, पण त्याच्या मागे बोर्ड लावलाय, प्लीज डू नॉट प्लक लीव्स, फ्लावर्स अँड फ्रुट्स
म्हणजे हे जेव्हा आंब्याची झाडं पूर्ण भरतील आंब्यांनी, मे मध्ये तेव्हा आंबे हे तोडायचे नाही. मोहर आले. झालं ना आता. फुलांची वगैरे झाडं मस्त आहेत पण अजूनही काय कसलं आहे ते प्राजक्ता. छट. हे असतात ना रे अशी फुलं, पण ह्यांना वास नसतो. काय बोलतात ह्यांना मला आठवत नाही आता. त्यांना विचार नाव काय त्यांचं. तुमचं नाव काय आहे? टिंग टिंग. ते हे त्या फुलांमधली छोटी फुलं आहेत. ह्याच्यामध्ये मोठी फुलं पण असतात. असे एवढे 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 असे मोठे पण असतात. ही छोटी फुलं आहेत. तर आता मी ना एका वेगळ्या ठिकाणी जेवायला बसतोय. तुम्हाला दाखवतो चला. चलो खाना खाणे. हे बघा जेवण, आणि आम्ही कुठे बसलोय ते पण बघा. मस्त आमराईत जेवायला. आज आम्ही चिकन घेतलंय, नॉनव्हेज. चिकन सुक्का आणि हे काय रस्सा, जिरा राईस, चपाती आणि सलाड, कांदा, काकडी. चला तर मग जेव. स्टार्ट केलंय. चिकन बघा, चिकन मस्त निसर्गाचा आनंद घेतो. फ्रेश फ्रेश चिकन आहे, फ्रेश एकदम. असं आवडतं. असं पूर्ण गावठी पद्धतीत चिकनचा रस्सा बिस्सा आहे. पण फक्त भाकरी पाहिजे होती. हा, मजा आली असते अजून. तर आता आम्ही मस्त निसर्गाचा आनंद घेत जेवतो. आपण भेटूया थोड्या वेळाने. ही बघा, ही इथे बसलेली आधी माझ्या बाजूला, तर तिथे जाऊन बसले. कशाला? व्ह्यू मस्त आहे ते बघायला. बघत बघत खायचंय. ते हत्तीचा आवाज आला का? ए चायला हत्ती कुठे येईल इथे? असं वाटलं मला हत्तीसारखा आवाज आला. जंगल आहे काय? असू शकतं. चिकनचा रस्सा छान. हे आहे गाय काय बैल आहे, हत्ती नाही. ऐकला आता तू? ऐकलं. हा म्हशीचं हे म्हशी. आणि तू तर ओरडली नाहीस. ए म्हशीचा आवाज कसा आला मग? मी काय सांगत होती, चिकन रस्सा मस्त आहे. तू खातेस म्हणजे मस्तच आहे. कारण मला जास्त इंटरेस्ट नाही चिकन विकन मध्ये. गोठा आहे वाटतं इकडे, गोठा. काहीतरी असेल, आवाज येतोय म्हणून. झणझणीत आहे. रस्सा प्यायला पण मस्त आहे. हा पियालो मी जरा, मला सर्दी बाहेर निघाली. तू आणि प्यायलास मग शोभलास की रे कोल्हापूरचा जावई. नाही तर तू पियत नाहीस ना. पक्ष्यांचा इथे मस्त आवाज येतो बघ, किलबिल किलबिल ना. आपण सकाळी लवकर उठलो असतो ना, अजून मस्त व्ह्यू भेटला असता. याच्यात येत असेल आवाज, तुम्हाला माहित नाही. येत पण असेल. मस्त लव बर्ड्सचा वगैरे असा आवाज येतो. लव बर्ड्स नसतील रे. तेच असतील, त्यांचाच आवाज येतो असा, चिव 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 चिव. चिमण्यांचा आवाज येतो, चिव चिव. कोणते तरी पक्षी आहेत, त्यांचा आवाज येतोय. दिसत नाहीत पण आम्हाला, ते आवाज येतोय फक्त. ऐक ना फक्त, मस्त वाटत. तर्री तर्री. तरी पिणार आहेस तू? तर्री पिऊ मी. मग कसला रे तू? आणि म्हणे जावई. कोल्हापूरचा जावई आहे. मग कोल्हापूरवाले सबस्क्राईब करत नाहीत ना पण.
करतील करतील. सबस्क्राईब करा. तिथे तुमच्या इथे जेवायला बिवायला बोलवा कधीतरी. जाणार आहे आम्ही माझ्या गावी की नाही. माझं पोट भरलंय. टाईम आहे अजून. जायचं तर आहे. त्याचा पण कदाचित ब्लॉग येईल. तुम्हाला दाखवू आम्ही. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कमेंट करा. स्वातीचं गाव कोणतं आहे, कुठचं आहे ते तुम्हाला प्रॉपर माहिती नाही. आणि आमच्या पण गावी आमच्या पण गावी जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला बघत राहायला लागेल आम्हाला. बघा फ्री आहे. काहीतरी प्रयत्न करतोय आम्ही. थोडासा सपोर्ट दाखवला तरी तेवढंच आम्हाला धीर भेटतो अजून पुढे पुढे. तिथं एवढी मेहनत करून व्हिडिओ काढले आणि त्याला व्ह्यूज नाही आले तर मग थोडंसं वाटतं. पण नाही करणार. येतील येतील. थांबायचं ना आता, थांबायचं ना. येस. पक्षी 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 दिसणार नाही कर तुला. फांदीवर येते. गेला. तेच आहे का ते स्पॅरो लवबर्ड सारखे असते ती. ते ब्लॅक कलरचे असतात. तुरा होता वरती डोक्यावर. पोट भरलंय माझं. पण या रश्या बरोबर असं वाटतं खातच राहू खातच राहू खातच राहू. तर नशीब तो राईस नाही, इंद्रायणी राईस. ओ कोण कोण फॅन आहे इंद्रायणी राईसचा? हात वरती करा, हात वरती करा. हात वरती करा आणि कमेंट करा. आम्ही तर आहे बाबा दोघं मध्ये. पण इंद्रायणी राईस हा गावीच छान लागतो. इकडे म्हणजे आम्ही ट्राय केलंय इकडे आणून करायचा तिकडूनच माझ्या गावावरून. पण तो काय एवढा टेस्टी नाही लागला जसा गावी टेस्ट येते त्याची. ते गावातल्या पाण्याची पण टेस्ट असते ना त्याच्यात. हाय, तर इथे 4 BHK विला आहे. तो आम्ही तुम्हाला दाखवतो. बघा खूप छान आहे. चला दाखवते. एकदम म्हणजे फॅमिलीसाठी खूप मस्त आहे. इथे हे असे सोफा कम बेड्स आहेत. सोफा आहे आणि इथे हा मला वाटतं मागचा डोअर असतो. बॅक साईडला आहे. बॅक साईड. ओ हे बघ. हे असं फॅमिलीसाठी प्रायव्हेट पूल आहे हा. प्रायव्हेट पूल आहे. जपून पण हा पूल क्लीन आहे ना. हा पूल क्लीन आहे. हे माहिती नव्हतं आपल्याला. तिथे विसरलो तो वाला रूम. हे पण फुल AC आहे इथे पण. हा इथे माईक रूम आहे. ओपन आहे. तो दाखवते. क्लिन्झिंग चालू आहे तिथे. साधारण वॉशरूम आहे. आणि इकडे एक रूम हा मस्त आहे. म्हणजे कपलसाठी असते. बेड आणि बाथटब मस्त आहे. आणि इकडचं ओपन वाटतं. लाईट्स थांब ना तू.
इकडचं वॉशरूम खूप छोटं आहे. ते वेगवेगळे पॅटर्न मध्ये आहे. सही आहे पण हा मोठा रूम आहे, पण हा कसा मोठा ग्रुप जर असेल, फॅमिली असेल, फॅमिलीसाठी छान आहे. हा फॅमिलीसाठी, ग्रुपसाठी, परत कपल्सचे पण ग्रुप्स येतात त्यांच्यासाठी. हाय, तर आता आमचा चेकआउटचा टायमिंग झालाय. आता मी निघतोय. 5:45 झालेत. 6चा आमचा चेकआउट टायमिंग आहे. आणि काल ऍक्च्युली 7चा आमचा चेक इन टायमिंग होता, पण आम्हाला यायला लेट झाला. आणि आता आम्ही 6चा टायमिंग आहे, तर आम्ही आता निघणार आहे. आणि आम्ही जो तुम्हाला जकुझी रूम दाखवणार होतो तो काही आम्हाला भेटला नाही दाखवायला तुम्हाला, कारण सगळे ते तिन्हीच्या तिन्ही रूम फुल आहेत, बुक आहेत. आणि जे कोण म्हणजे ते बोललेले आम्हाला दाखवतो, बट ते त्या लोकांनी एक्सटेंड करून घेतले जे आले. पण आम्ही तो जो विला होता तो तुम्हाला दाखवला. आणि हा आमचा एक स्टँडर्ड रूम आहे, तो एक तुम्हाला दाखवला. पण बॅड लक, मोठी फॅमिली असेल ना, तर तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी एक सेपरेट विला आहे तो 4 BHK. त्या डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये तर देऊच आम्ही, पण जर तुम्हाला यायचं असेल इथे तर पनवेल स्टेशनवरून तुम्हाला ऑटो पकडायला लागेल. आणि महाविका स्टे हे वाजे म्हणून गाव आहे इकडे एक साईडला आतमध्ये, तिकडे आहे. सो चांगला एक्सपिरियन्स आहे, तुम्ही येऊन बघा, ट्राय करा. तुम्ही कधी येऊ शकतात तुमच्या पार्टनर सोबत, लव्हिंग वन्स किंवा फॅमिली फ्रेंड्स येऊ शकतात. हा, पण हे मोस्ट ऑफ कपल फ्रेंडली आहे रिसॉर्ट. आणि कपल्स जास्त दिसतात आम्हाला. आणि वीकडे असल्यामुळे कदाचित, आता विकेंडला वगैरे तर गर्दी हा, असते. विकेंडला वगैरे फॅमिली येत असेल इथे. आणि जर तुम्हाला इथे कपल सोबत, तर कपल एंट्री इथे या स्टँडर्ड रूमची कॉस्टिंग आहे 4,000 घेतले आमचे, कारण वीकडेज मध्ये हे वीकडेज मध्ये 4,000 आहे विथ फूड. मला डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या आम्ही डिटेल्स देतो, लोकेशन पण सांगतो. आणि लोकेशन गुगल मॅपवर टाकला तर आता सगळ्या लोकेशन भेटतात इझिली. हा, तरी पण सांगतो मी, हे लिंक देऊन ठेवू. हा, आणि हे पनवेल माथेरान रोडला आहे. पनवेल माथेरान रोड आहे. ट्राय करा येऊन इथे. आणि तुमचा एक्सपिरियन्स सांगा आम्हाला, जर इथे आलात तुम्ही तर कमेंट करा. चला तर आता आम्ही निघतो. आता ब्लॉग इथेच एंड करतो आम्ही. आणि नंतर आता पुढे काय प्लॅन्स नाहीत आमचे, इथून डायरेक्ट घरी जाऊन गुड नाईट. आणि आम्हाला कमेंट करा आमचे व्लॉग्स कसे वाटतायत, काय नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आता एक सबस्क्राईब करून टाका. आणि भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये लवकरच. थँक्यू.